कुरुल जिल्हा परिषद गटात उमेश दादा पाटील यांच्या प्रचाराला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। मी अजूनही अनगरांना कुरुल गटासाठी ओपन चॅलेंज देतोय। उमेश दादा पाटील, तुम्ही मला साथ द्या, मी कुरुल गटाचा चेहरा मोहरा बदलणार। उमेश दादा पाटील। सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश दादा पाटील यांचा कुरुल जिल्हा परिषद गटातील दौरा संपन्न झालाय। या जिल्हा परिषद गटातील दौऱ्याची सुरुवात ही मौजे इंचगाव येथून करण्यात आली। हा दौरा तसाच पुढे एनकी, अरबळी, मिरी, बेगमपूर, वडदेगाव याचबरोबर कुरुल येथील श्री गणेश मंदिर व श्री सावतामाळी मंदिर भूमिपूजन समारंभ मी दादा पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झालाय। या दौऱ्याप्रसंगी मिरी व अरबळी येथील या ठिकाणी बोलताना कुरुल गटाचे उमेदवार जिल्हाध्यक्ष उमेश दादा पाटील यांनी पुन्हा एकदा राजन पाटील, बाळराजे पाटील, यशवंत माने यांच्यावर सरसंधान केले। या भागामध्ये सर्वात मोठी समस्या म्हणजे रस्त्याची असून या भागातील माजी आमदारांनी कमिशन खाऊन रस्ते केले असून तो रस्ता केला आहे, तो रस्ता कमीत कमी 5 ते 6 वर्ष टिकला पाहिजे। तसेच रस्त्याच्या व इतर सर्व विकास कामांची क्वालिटी सुद्धा तुम्ही बघून घेत जावा व तो जो संबंधित ठेकेदार येतो त्याला पूर्ण या रस्त्या संबंधित लेआउट मागून त्याची गुणवत्ता तपासा, असेही संबोधित ग्रामस्थांना उमेश दादा पाटील यांनी सांगितले। काही स्थानिक नागरिकांनी रस्ता व स्थानिक सर्व सोयी सुविधांबाबत उमेश दादा पाटील यांच्याकडे मागणी केली असता मला तुम्ही एकदा या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये चांगल्या मताधिक्याने निवडून द्या। मी तुम्हाला रस्त्याबरोबरच सर्व पाणंद रस्ते, गावातील अंतर्गत रस्ते व सर्व गावांना एकमेकांकडे जोडणारे रस्ते चांगल्या दर्जाचे सिमेंट कॉन्क्रीटचे बनवून देण्यासाठी प्रयत्न करीन। जो निधी येईल तो पूर्णपणे या रस्त्यांच्या कामासाठी व विकास कामासाठी वापरला जाईल। कुठलीही यामध्ये हायगाई केली जाणार नाही, असे आश्वासन यावेळी उमेश दादा पाटील यांनी सर्व त्या ठिकाणच्या ग्रामस्थांना केले। मी अजितदादा या पक्षाचा जिल्हाध्यक्ष असून स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार राज्याचे अर्थमंत्री असून त्यांच्याकडे एक चावी असून माझ्याकडे एक दुसरी चावी मी मागून घेणार असून निधी कशा पद्धतीने माझ्या गटात वळवायचा हे मला माहिती असून तुम्ही सर्वांनी जर चांगल्या पद्धतीने साथ दिली तर मी हा सर्व विकास करू शकेन, असा ठाम विश्वास सर्व गावकऱ्यांना उमेश दादा पाटील यांनी दिलाय। प्रसंगी जिल्हाध्यक्ष उमेश दादा पाटील व आमदार राजाभाऊ खरे यांच्या शुभ हस्ते कुरुल येथील श्री गणेश मंदिर व सावता महाराज मंदिराचा भूमिपूजनाचा समारंभही पार पडला। यावेळी आमदार राजाभाऊ खरे यांनी पोखरापूर जिल्हा परिषद गटासाठी पैलवान नितीन निळे यांची उमेदवारी जाहीर केली। या संपूर्ण दौऱ्याप्रसंगी उमेश दादा पाटील यांच्या पाठीमागे संजय अण्णा विभूते यांनी काम करताना पाहावयास मिळाले। त्यामुळे अशी माजली निवडणूक झाली पाहिजे, कारण हा सोडून परत यायचं ना 5 वर्षांनी। माणसाला नीट वागला नाही, माज केला तर लोक घरी बसू द्या। आणि म्हणून लोकशाही मध्ये निवडणूक प्रक्रिया झाली पाहिजे। आम्ही पुढाऱ्यांनी हात जोडत मतदारापुढे गेलं पाहिजे आणि मतदारानं जर त्याला विश्वास वाटला तर मत दिलं पाहिजे। अशा पद्धतीची आपली व्यवस्था आहे। तुम्हाला जर माझ्याबद्दल विश्वास वाटत असाल तर त्या ठिकाणी या कुरुल गटात उभारतो। माझ्या गटातनं मी किमान 10,000 मतांनी निवडून येऊ शकतो आजही, ते बी ओपनच आहे। परंतु ह्या भागात येतोय कारण ते अनगरकरला चॅलेंज केले, बरोबर आहे का? अनगरकरला चॅलेंज केलंय, मी माझं नरखेड सोडतो, तुम्ही तुमचा अनगर सोडा। अजूनपर्यंत काही धाडस केलेलं नाही त्यांनी, परंतु मी माझ्या शब्दावर कायम आहे। पण तुम्ही मान खाली घालू द्यायचं नाही। महाराष्ट्रामध्ये नंबर 1च्या मताधिक्यानं त्या ठिकाणी उमेश पाटलाला निवडून द्यायला पाहिजे। तुम्ही 10,000च्या पुढे निधी मला निवडून द्या। तुम्हाला 6 महिन्याच्या अजितदादाकडे नाही 100 कोटी रुपये या कुरुल गटात आणलं तर माझं नावच बदलून ठेवतो। तर आपल्याकडे आता पाहुणे आलेले आहेत जवळचे सगळ्या गावामध्ये लोकशाहीमध्ये निवडणूक लढवण्याचा सगळ्याला अधिकार असतो। त्या जिथं आपण निवडणूक लढवतोय त्या लोकांना बाबा त्या ठिकाणी निवडणूक लढवू का ते विचारण्यासाठी मतदार हा राजा असतो। आणि त्या भागातील लोकांना आपल्याबद्दल जर विश्वास वाटला तर आपण उभा, आपल्याबद्दल विश्वास नाही वाटला तर आपण लांब राहू। ह्या सगळ्या भागामध्ये मी आता सगळं फिरत असताना जे मला प्रश्न दिसत आहेत, आता इथं आपले सगळ्यांची नावं आपल्याला घेता येतील। अशोक दादा आहेत, संजय होते, राहुल क्षीरसागर, पतंगे दादा आहेत, बाबाजी गुले आहेत, अनिल अवताडे आहेत, बाळासाहेब चौधरी, महादेव जगदाळे, सत्यजित बदने, सत्यजी पाटील, गुरुदेव कोळेकर, रवींद्र काळे, राजेंद्र राऊत, मनोकर वाघमारे, सागर ताळ, अजिंक्य क्षीरसागर, प्रज्ञा बनसुरे, जोगेंद्र गायकवाड, मुजीब चौधरी, बापू वाघमोरे, बापू कुठे, महादेव कते, केशव पाटील, निलेश चव्हाण, महेश जाधव, बाळासाहेब टोळी,
राज कापसे आणि बरेच जण आपले सगळे सहकारी. तर ह्या सगळ्या भागात फिरत असताना एक गोष्ट माझ्या लक्षात येते की इथला भाग भीमेच्या पाण्यामुळं काही ठिकाणी कॅनलची पाण्याची व्यवस्था झाली, त्याच्यामुळं बागायत तर झाला, शेतकरी सदन झाला, परंतु या भागामध्ये त्यांना निवडून आणण्याच्या करता तुमच्याकडे मतं मागितली, तसं विजयराजदादांनी मागितली, तसं अजून आपले सहकारी अनेक जण एकत्रित आले आणि त्यावेळेला हे सगळं आपली साथ आपण साथ दिली म्हणून केलं. मुळात उद्देश काय होता? आपल्याला अनगरकरांचा पराभव करायचा, हा आपला उद्देश होता. आता मतदारसंघ जेव्हा ओपन होईल तेव्हा बघू ना. आणि आज रोजी तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल, अनुभवलं असेल, ऐकलं असेल, काही जणांनी स्वतः डोळ्यानं बघितलं असेल, तर जी कामं ज्याला पैसे पण लागत नाही असे काही कामं असतात. आता मगाशी एक जणांनी सांगितलं की आमच्या गावामध्ये दारूबंदी करायला सांगितली, 4 महिने बंद झाली, पुन्हा अजून चालू झाली. लगेच फोन लावला. आता उद्याच्याला बघा त्या ज्यांनी परत चालू केलेली आहे काय म्हणला, कोण होतं गाडीत माझ्याबरोबर, तडीपारच करतो म्हणजे त्या ज्यांनी दारू चालू केली. मग अशा कामाच्या करता पैसे लागत नाही, फक्त फोन लागतो. मगाशी एक जणांनी सांगितलं की मला माझा रस्ता एका शेतकऱ्याने अडवला आणि माझा अडवल्याच्या बद्दल मी तहसीलदारकडे केस केली, तहसीलदारनं निकाल माझ्यासारखा दिला, माझ्यासारखा निकाल देऊन सुद्धा तो शेतकरी काय रस्ता सोडायला तयार नाही. त्याच्याबरोबर मी पोलिसांना फोन लावला की ह्याला तुम्ही एक काम करा, ते कोण रस्ता अडवते त्याला बोलवून घ्या. म्हणजे अशा पद्धतीची वेगवेगळ्या लोकांची काम आहेत आणि ती कामं करण्याच्या करता पूर्ण वेळ मी उपलब्ध आहे. आणि माझ्याला येऊन भेटलंच पाहिजे असं बी काही नाही. तुम्ही फोन केला, मला फोन करून ट्रायल करा. आणि फोन कधी करा माहिती आहे का? ट्रायल करायसाठी रात्रीच्या 2 वाजता करा, पाठवते. एवढा मोठा 4 पदरी हायवे गेला, नॅशनल हायवे गेला, आपला राज्य रस्ता गेला, परंतु या भागामध्ये अंतर्गत रस्त्याची फार दुर्दशा झालेली आहे. आता हे सांगतायत एकदम 100% खरं आहे की बेगमपूर मधूनच तिथं जर तुम्ही त्या ठिकाणी वाळूच्या पॉइंटला जागा दिली नसती तर मग वाळू काढायला माणसं कुठं आली. आणि दुसरी अशी गोष्ट आहे की बेगमपूर आणि आरबळी हे चिटकून असलेलं गाव. माझं तर म्हणणं असं आहे की आरबळी गावाने जर संमती दिली तर बेगमपूरची आपण नगरपंचायत करू शकतो. आणि नगरपालिका झाली तर त्या ठिकाणी तुमची सगळा परिसर जो आहे तो सगळ्या परिसराला ग्रामपंचायतला निधी मिळताना किती मिळतो? 5 लाख 10 लाख. आणि नगरपालिकेला निधी मिळत असताना मात्र 50 कोटी 100 कोटी असं निधी, एवढा जमीन आसमानाचा फरक. आणि नगरपालिकेत एखादा 1 किलोमीटर झेडपीचा रस्ता करायचं म्हटलं तर लय 25 लाख मिळतात. आणि नगरपालिकेचा 1 किलोमीटरचा रस्ता करायचं म्हटलं की तिथं 2 कोटी रुपये मिळतात. म्हणजे त्या रस्त्याची क्वालिटी पण चांगली होते. त्या भागामध्ये परिसरामध्ये नागरी सुविधा, मोहोळमध्ये घरकुलं 2-2 हजारांना मंजूर होतात आणि आपल्याकडे 5, 10, 20 घरकुलं मंजूर होतात. असं असतं. त्यामुळे शहरीकरण होत असताना जर मी आणू शकतो नगरपालिकेकडून, कारण बेगमपूरची बाजारपेठ फार मोठी आहे आणि त्या गावाचं महत्त्व लक्षात घेता बेगमपूर ही नगरपालिका होणं त्याच्याकरता त्याची लोकसंख्या जी आहे ती 20,000 व्हावी लागेल. म्हणजे जवळची जी गावं आहेत जी बेगमपूरच्या निगडीत आहेत त्या गावांनी ग्रामसभेचा ठराव घेऊन त्या ठिकाणी नुसतं द्यायचं आहे. बॉडी एखाद्या वेळेला नाही म्हणल, कारण बॉडी काय विचार करणार उद्या नगरपंचायत. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा.